नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी पोळीचा कुस्करा ही रेसिपी दाखवते आहे. आता यामध्ये मी दोन पोळ्यांचे बारीक असे मिक्सरला लावून बारीक करून घेतलेले आहे 2 पोळी. आणि आता यामध्ये मी बारीक केल्यानंतर आपण फोडणी द्यायच्या अगोदरच त्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण पोळी बारीक करून घेतली आहे. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि साखर थोडीशी मी टाकून घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घ्यायचं. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता या पोळ्यांचा. आणि आता मी यामध्ये कांदा टाकणार आहे आणि कोथिंबीर. आता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही, तुम्ही कोथिंबीर पण त्यामध्ये यूज करू शकता. तर बघा मैत्रिणींनो, आता एक कांदा मी चिरून घेतलेला आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवूया. अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता आपण ते गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतले आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी टाकून फोडणी करून घेऊया. आणि त्यामध्ये मी कांदा टाकून घेतला आहे फोडणीमध्ये. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण यामध्ये कांदा टाकून थोडा परतून घ्यायचा. कांदा जास्त शिजू द्यायचा नाही, कारण जास्त कांदा शिजला तर तो गोड लागतो. त्यामुळे मी कांदा हा अर्धवटच कच्चा ठेवत असते. आता आपण त्यामध्ये थोडं हिंग टाकलेलं आहे मी. आणि आता तो कुस्करा आपण त्यामध्ये टाकून घेऊया फोडणीमध्ये. आणि आता व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत. तर आपण हा कुस्करा व्यवस्थित हलवून घेऊया आणि 5 मिनटं आपण त्याला वाफू देऊयात. आपण आता कुस्करा रेडी झाला आहे. मी तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता हा आपला कुस्करा ही रेसिपी तयार झालेली आहे आणि मी ती सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.